अशा 11 तळे आहेत गडावर 1200 एकर किल्ल्यामध्ये आणि 84 हौद आहेत. यातून दगड काढून इमारतीनं वापरली. लोकांना पाणी मिळालं, बांधकामाला दगड मिळाली. राजांच्या राज्याभिषेकाला त्या काळात 7 नद्यांचं पाणी जर ऐकून वाचून माहिती असेल, उरलेले पाणी ह्याच्यात विसर्जित केलं म्हणजे जरा पवित्र गंगासागर तलाव. हे जे 4 ओळीची कविता आहे ती म्हणजे असे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचे पाणी जळले राज्याभिषेकासाठी. जल हे झाले तीर्थांची घरं, नाव त्याचे पवित्र गंगासागर. 32 फूट तलाव खोल आहे, 184 मीटर गोल राऊंड आणि पुढे बघा शेवटच्या कोपऱ्यात भगवत योजना टोक दिसतं बघा, पुढे लास्ट दिसतं उंच टोक बघा, ते टकमक टोक कडेलोट पॉईंट. चोरी लबाडी स्वराज्याची गद्दारी केली अशा गद्दारांचा गुन्हा कबूल नाही तर हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून कडेलोट करायचे. हायकोर्ट हाय शिक्षा कोणाला अपील नव्हती. शिवरायांच्या काळात एकाचं पण कडेलोट झालेले नाही आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडले नाही. तुम्ही सिरियल पाहिले, सिरियलमध्ये पहिल्याकडे माल सावंतांचा टकमक टोकडून जेवढे मंत्री गद्दार होते तेवढे सगळ्यांना हत्तीचे पाय घेतले. रायगडावर नाही, सुधागड पालीचं गती सुधागड आहे, गडाचे खाली एक औंड्याचा माळ, तिथे मंत्र्यांना हत्तीच्या पाय खाली. आता मेन ठिकाण सिंहासनात जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.